नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्या जाणून घेऊयात। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे हे उमेदवार। नारायण राणे आणि विनायक राऊत यांची थेट लढत होणार, सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढण्याचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती। सोलापूरच्या माढ्यामध्ये आमदार बबनराव शिंदेंच्या पुत्राचे भावी आमदार अशा आशयाचे बॅनर। येत्या निवडणुकीमध्ये आमदारकीची धुरा पुत्राकडे येणार का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते सलग तिसऱ्या दिवशी भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर झळकले। सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। तर निवडणुकांपर्यंत असाच जोर राहू द्या, अजित पवारांचा मिश्किल टोला। भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकरांपाठोपाठ भाजपचे आनंद भरोसे यांचाही परभणी लोकसभेवर दावा। परभणी लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस। परभणी लोकसभेवर भाजपचा दावा मजबूत। पक्षाने जबाबदारी दिल्यास बोर्डीकर कुटुंबीय निवडणूक लढवणार, आमदार मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य। पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यासाठी श्रेयवादाची लढाई। खासदार अमोल कोल्हेंचं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना आवाहन। तर आढळराव पाटलांकडून व्हिडिओ पोस्ट करत अमोल कोल्हेंची पोलखोल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलेल्या ऑनलाईन भूमिपूजनावरून श्रेयवाद। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन संपन्न। नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का। नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांचा अशोक चव्हाणांना पाठिंबा। मागील निवडणुकीत 81 पैकी 73 नगरसेवक काँग्रेसचे होते। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विदर्भातील समर्थक अनंत घारड यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा। अशोक चव्हाण यांचे विदर्भातील अनेक समर्थक भाजपच्या वाटेवर। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चिंचोलीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 28 तारखेला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार। वर्धा देवळी कळंब या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन। वर्ध्याच्या हिंगणघाट मतदारसंघात जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंकडून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा। मतदान यंत्र साठवणूक आणि सुरक्षा कक्षाचाही आढावा घेतला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या चिमूर विधानसभा क्षेत्रातील गावांच्या विकास कामांसाठी 22 कोटी निधी मंजूर। अनेक गावातील रस्ते आणि बांधकामाचे प्रश्न मार्गी लागणार। सांगलीत विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं दुसरं टेंडर जाहीर। ग्रामस्थांकडून आतिषबाजी आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। अहमदनगरला कर्जत येथील सीना डॅममधून आवर्तन सोडण्यावरून राजकारण तापलं। अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। भंडाऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचं खासदार सुनील मेंढेंच्या हस्ते उद्घाटन। प्रवेशद्वाराला माजी आमदार स्वर्गीय दादासाहेब धोटे यांचं नाव। नागपूर प्रदेश महिला काँग्रेसच्या रीचा जैन यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा। संध्या सव्वालाखे यांनी जैन धर्मियांचा अपमान केल्याचा आरोप करत राजीनामा दिल्याची माहिती। पुण्याच्या खेड तालुक्यात व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू। चंद्रपुरात मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन रॅलीमध्ये शहरवासियांचा मोठा सहभाग। आगामी मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन। पिंपरी चिंचवडमध्ये 3 दिवसीय डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वदेशी शस्त्रांची पाहणी। बुलढाण्यात वनविभागाकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा। पुण्यामध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल। अजित पवारांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल। अजय बारसकर यांचा देहू संस्थानाशी संबंध नाही। अजय बारसकरांबाबत देहू संस्थानचा खुलासा। तर आमचा जरांगेंना पाठिंबा, देहू संस्थानचा खुलासा। परभणीमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटण्याची शक्यता। 26 तारखेच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठा संघटनांकडून भुजबळांना विरोध। परभणीमध्ये भुजबळांना येऊ देण्याचा संघटनांचा आग्रह।
महानंदा दूध डेअरी एनडीडीबीला चालवायला देण्यास किसान सभेचा विरोध. कोणत्या अटी शर्तींवर महानंदा चालवायला दिली जातीये, सरकारनं स्पष्ट करावं. किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांची मागणी. महानंदा एनडीडीबीकडे देण्यास बाळासाहेब थोरातांचा विरोध. मात्र थोरातांचे जावई तसंच महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचं समर्थन. सासरा आणि जावयाच्या मतभेदामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिवसेना ग्रंथालय सेलच्या राज्य अध्यक्षपदी बीजी देशमुख यांची निवड. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. जळगावात संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्तानं समाज बांधवांचा मेळावा. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मेळाव्याचं आयोजन. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणेतील तरंगल यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार. 1 टन शेंदुरात माखलेल्या हनुमंताच्या मूर्तीचा अभिषेक संपन्न. वर्ध्यातील धक्कादायक प्रकार. अभ्यासाकरिता रागावल्यानं 3 मुली तर उशिरा खेळून घरी आल्यानं 2 चिमुकले घरातून पळाले. रेल्वेतून पळून जात असताना आरपीएफ पोलिसांकडून मुलांचं रेस्क्यू. मालेगाव महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. अपुरं मनुष्यबळ आणि साधनसामुग्री अभावी मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात. हिवताप नियंत्रणात मालेगाव पालिका मागे. 26 तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारला. माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी. बाजार समित्यांचं केंद्रीकरण करणारं विधेयक मागे घेण्याची मागणी. आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयातील शेतकरी आंदोलन प्रकरणातील 7 आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. आंदोलन करणाऱ्या 6 शेतकऱ्यांना अटक. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये पाण्याच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अनेक गावांमधली पिकं पाण्यावाचून करपू लागल्यानं शेतकरी आक्रमक. नाशिकच्या येवल्यातील व्यापारी संकुलाला शिवरायांचं नाव कायम ठेवण्याची मागणी. शिवजयंतीच्या दिवशी अज्ञात शिवप्रेमींनी संकुलाच्या नामकरणाचे फलक लावले होते. वाशिमच्या काही ग्रामपंचायतींकडे पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप. अमरावतीमध्ये संतप्त नगरसेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन. प्रशासनानं तिवसा नगरपंचायतीचा निधी अडवल्याचा आरोप. बुलढाण्याच्या मोताळातील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती तयार करण्यात मुख्याध्यापकांची दिरंगाई. पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रारीनंतर मुख्याध्यापकांचं निलंबन. वर्ध्यात लोखंडी पोल चोरी करणारी टोळी जेरबंद. 4 जणांना अटक. गॅस कटर, खांबाचे तुकडे, वाहन सिलेंडर असा 12,97,000 मुद्देमाल जप्त.